तर ज्यांनी ज्यांनी कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये अपमान सहन केलेला आहे आणि तो अपमान सहन करण्यासाठीचं कारण हे त्यांचं कोणतंही असं नॅचरल कारण नाही, कोणीतरी दमन करायचंय, कोणीतरी त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचंय हम्म. म्हणून अपमान केलेला आहे. आणि त्या व्यक्तीने जर कधी आंबेडकर वाचला तर तो व्यक्ती तो अपमान परत कधीच सहन करत नाही आणि मग नंतर तो आंबेडकर उलगडून पाहायला लागतो, त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या कृतीतून, त्यांच्या आंदोलनातून, त्यांनी जी जी कामं केलेली आहे त्याच्यातून. आणि मग ती व्यक्ती या देशातली सगळ्यात महान व्यक्ती बनण्याच्या दिशेने प्रवास करत असते, ती संविधानवादी बनण्याच्या दिशेने प्रवास करत असते. त्यामुळे ज्यांना ज्यांना कळलेलं आहे त्यांच्यापर्यंत तर डेफिनेटली आंबेडकर गेलेले. आता हा प्रश्न फार वेगळा आहे की जसे जशा नवीन जनरेशन येतात त्यांच्यापर्यंत त्यांच्या भाषेतून आपल्याला ती व्यक्ती त्या विचारधारा पोहोचवाव्या लागतात आणि थोडंफार आपल्यालाही थोडंसं अपग्रेड व्हावं लागेल, पण पोहोचलेले बऱ्यापैकी आणि चांगले पोहोचलेले आहेत नवीन जनरेशन पर्यंत.